ग्रामदेवत सिद्धरामेश्वर मंदिर व शहाजवरली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहकार्याध्यक्ष राजेश निलास, कार्यकारिणी सदस्य गंगाधर झुरळे व सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले। महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ॲडव्हेंचर पार्क उभे केले। त्याचा हेतू हा होता की लहान मुलांना शांत अशा नैसर्गिक वातावरणात मनोरंजन, व्यायाम आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव मिळावा। त्यासाठी तिथे झिप लाईन, रॉक क्लाइम्बिंग, रोप कोर्सेस, अडथळ्यांच्या शर्यती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पार्क चालवायला घेतलेल्या खाजगी व्यावसायिकांनी मात्र त्या हेतूला सपशेल हरताळ फासला आहे। दररोज सायंकाळी कर्णकर्कश आवाजात डीजेवर अश्लील व विचित्र गाणी लावले जातात, त्यामुळे मंदिरातील शांतता व पावित्र्य भंग पावत आहे। तेथे मोठ्या आवाजात लावल्या जाणाऱ्या गाण्यामुळे मंदिरातील भक्तांच्या ध्यानधारणेत व्यत्यय येत आहे। तसेच ॲडव्हेंचर पार्क शेजारी शहाजवरली दर्गा हे प्रार्थनास्थळ आहे, तिथे सुद्धा प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्तांना या डीजेचा त्रास होत आहे। सोलापुरात पोलीस आयुक्तांनी आपण डीजे बंदी केली आहे, तरीही त्यांच्या आदेशाची पायमल्ली ॲडव्हेंचर पार्क येथे होत असल्याचे निदर्शनास येते। यामुळे पोलीस आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंदी करावी अशी मागणी त्यांना करण्यात आली। त्यावर पोलीस आयुक्तांनी त्याची दखल घेतली जाईल असे आश्वासित केले। ध्यान करण्यासाठी किंवा समाधीसाठी येतात लोक, त्या लोकांचं पावित्र्याने त्यांना ध्यान लागण्यास जरा अडचण होती आणि ते अडचण ध्यानात घेऊन आम्ही वीरशैवांनी या विषयावर डॉक्टर एम राजकुमार यांना भेटून असं निवेदन दिलं की त्याच्यावर जे आपण मध्यंतरी डीजे बंदी आणला होता सोलापूर शहरात, त्याच पार्श्वभूमीवर हा सुद्धा ॲडव्हेंचर पार्कच्या संबंधित चालकावर योग्य ते कार्य करून त्याच्यावर पूर्ण बंदी आणावी आणि आम्हा सर्व सिद्धेश्वर भक्तांनी सोलापूरवासियांना ह्या कर्कश आवाजापासून मुक्तता द्यावी असे मी त्यांना निवेदन देण्यात आलं आहे।